मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की रिशूट का करावा लागला. तर रिशूट कसा, कुठे व कोणी केला होता हे तुम्हाला आज पुढे कळेल. परत शूट करण्याचं डिसिजन घेतलं मी आणि नांदेडला जाऊन करायचं ठरवलं. दुपारी 3ला बसने निघत मी पोहोचले होते नांदेडमध्ये, जिथे आधी ती मला घ्यायला आली होती आणि आम्ही गेलो होतो तिच्या दिदीच्या घरी, जिथे मी रेडी वगैरे होऊन आम्ही परत निघालो डॉक्टर लेनला, जिथे मम्मीचा न्यू चष्मा घेतला होता आम्ही. फ्रेमचा थोडासा त्रास जाणवत होता म्हणून ते भैया बोलले की तुम्ही आणा, मी परत तुम्हाला चेंज करून देतो. आणि मी मम्मीसाठी नवीन चष्मा चूज केला. लगेच त्या भैयाने त्यामध्ये ग्लासेस टाकून दिले. गजानन ऑप्टिकल्स हे शॉप मेन डॉक्टर लाईनला स्काय रेंज इमेजिंग सेंटरच्या बाजूला आहे, जिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. मला खूप छान चष्माचे फ्रेम्स व ग्लासेस तिथे भेटून जाते. चष्मा घेऊन आम्ही लगेच पोहोचलो होतो लोकेशनवर. मी तर पहिल्यांदाच पाहत होती लोकेशन आणि शूट करण्यासाठी आम्ही सुरुवात केली. डॉक्टर आंबेडकरांजवळ जेव्हा आम्ही रॅप बोलत होते तेव्हा एका जागी थांबताच येत नव्हतं, कारण इतके पाय पळत होते. अख्खी फरशी तापली होती. वरती शूट करण्यासाठी जास्त वेळ अलाव करत नव्हते, तर पटपट शूट करून आम्ही खाली मग बाकीचं शूट कंटिन्यू केलं. तिथे काल आम्हाला शूटसाठी 2 तास लागले होते, तिथे आज सगळं अर्ध्या तासात पार पडलं होतं. मग आम्ही घेतला उसाचा रस आणि परत निघालो होतो आम्ही घरी, जिथे चेंज करून आम्ही बस स्टँड गाठलं. आधीने मला तिथे ड्रॉप केलं आणि तिच्यामुळे खूप छान शूट झाला होता माझा, तर तिला थँक्यू बोलून मी परत माझ्या गावासाठी बाळापूरसाठी निघाले. असं पाहायला गेलं तर आपल्याला वाटतं की कायच असते एका व्हिडिओमध्ये, पण त्यामध्ये खूप जणांची मेहनत असते. अजूनही तुम्ही रॅप पाहिला नसेल तर माझ्या इन्स्टा पेजवर अपलोडेड आहे, तुम्ही तिथे चेकआउट करू शकता. आणि युट्यूबवर सुद्धा अपलोडेड आहे, लिंक बायो मध्ये आहे, तर तिथेही तुम्ही पाहू शकता. आणि अशाच मिनी व्लॉगसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, फॉलो करा. थँक्यू, टाटा, बाय बाय.